गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज सकाळी पुन्हा वातावरण छान झालेलं आहे, कारण की कालच्या दिवशी पाऊस पडलेला होता आणि पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप छान होतं इथं. अजून जर 2-4 दिवस पाऊस पडला ना, खरंच वातावरण छान पण होणार. ठीक आहे, आता मी जातो आहे फुलं आणण्यासाठी. ठीक आहे, पप्पूने फुलं तोडून ठेवलेली, त्याने आवाज पण दिलेला होता. तर मग अमृत आता देवपूजा करणार, तर मग त्याच्यासाठी फुले पाहिजे. तो फुले घेण्यासाठी बोलवतो आहे, तर मी फुलं घ्यायला जातो आहे आता त्याच्याकडे. 1-2 पाऊस झाले, पण झाडे बघा कशी टवटवीत झालेली शरद भाऊंची. आणि मोगऱ्याची फुलं पण खूप छान आलेली. मोगरा तोड पप्पू. मस्त आले, पूर्ण मोगऱ्याचे झाडं मस्त आले आहे ना. आपण आहे ना, चांगला पाऊस पडला का याच्यातलं आहे ना, 1-2 काड्या घेऊन जाऊ, लावू तिथं. काल संध्याकाळी ना हवा जास्त होती, त्याच्यामुळे इथं झाड पण पडलं आहे, त्याची फांदी मोठी. मला आठवतं जेव्हा नवीन लेआउट चालू झाला होता ना इथे, तर रस्त्याच्या कडेला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आजूबाजूला सर्व ही जी झाडं दिसत आहे ना, तर त्या डेव्हलपर कंपनीने लावलेली होती. छोटी छोटी होती झाडं. हे झाड किती मोठं दिसत आहे आता. छोटी आता समोर आपल्या घराच्या ते झाडं दिसत आहे ना 3-4, ते पण एकदम छोटे छोटे होते. पण त्यांनी उन्हाळ्यात पण पाणी टाकलं होतं झाडांना, त्यामुळे आज बघा झाडे कशी झालेली. 4 वर्षांमध्ये झाडं खूप मोठे झाली. त्याचा फायदा होतो आहे आता. जसं आता दुपारच्या वेळेला पण मी इथे बसलेला असतो या जागेवरती, सावली पडते याची. हे झाड पण बघा किती छान झालं आहे, याची सावली मस्त पडते खाली. आणि अजून एक महत्त्वाचा डाटा समोर आलेला आहे शेअर मार्केट संदर्भातच. सकाळीच न्यूज वाचली पण मी, की जे इन्व्हेस्टर आहे, म्हणजे आपण जसं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, इक्विटीमध्ये करतो, म्हणजे स्टॉकमध्ये, त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करतो. तर म्युच्युअल फंडमध्ये ना जवळजवळ महिलांचं कॉन्ट्रिब्युशन खूप वाढलेलं आहे. म्हणजे हे कॉन्ट्रिब्युशन आता जवळजवळ 35% झालेलं आहे. तर बघा, मग आपण म्हणतो ना की महिला पुढे जाऊ शकत नाही, महिलांना माहीत नसतं इन्व्हेस्टिंग कसं करायचं. ठीक आहे, स्टॉक मार्केटमध्ये महिला काम करू शकत नाही. तर बघा, मग हा एक नवीन आकडा आपल्याला दिसतो आहे, म्हणजे कॅम्प्सने जारी केलेला आकडा. कॅम्पचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वुमन इन्व्हेस्टर आता वाढत चाललेले. म्युच्युअल फंडमध्ये त्यांचं चांगलं कॉन्ट्रिब्युशन आहे. म्हणजे म्युच्युअल फंडचे जे AUM आहेत ना, असेट अंडर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये छान कॉन्ट्रिब्युशन आहे महिलांचं. आणि त्याच्यामध्ये पण 35च्या आतमधले, ठीक आहे, म्हणजे अंडर 35, तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप चांगलं मानले गेलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे बघा, ज्या महिला आहेत तर त्यांनी पण आता आपलं योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे शेअर मार्केटमध्ये. त्यांना पण समजायला लागलेलं आहे की आपण शेअर मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कसे चांगले रिटर्न आपल्याला शेअर मार्केटमध्ये मिळू शकतात. आणि एकदम सेफेच जायचं असेल, आजकाल काय होतं, प्रत्येकजण ट्रेडिंगसाठी येतो आहे मार्केटमध्ये फक्त, की माझा डेलीचाच पैसा बनला पाहिजे. पण त्याच्यामध्ये पण महिला बघा सजग आहे. त्यांना समजतं आहे की आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, इथे परतावा पण आपल्याला मिळवायचा आहे. मग तो कशा पद्धतीने मिळवायचा, तर इन्व्हेस्टिंगद्वारे. मग त्यांना आता समजायला लागलेलं आहे की आपण शेअर मार्केटमध्ये छान रिटर्न बनवू शकतो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून. तर मग हा आकडा समोर आलेला आहे, कॅम्प्सने आपल्याला दिला. कॅम्प्स एक RTA असतं, रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट. ठीक आहे, तर त्यांनी हा आकडा जाहीर केलेला आहे. तर मग बघा, महिला पण कुठे कमी नाही आहे. महिलांचं पण छान योगदान आता शेअर मार्केटमध्ये आहे. इन्व्हेस्टमेंटबद्दल त्यांना पण आता समजायला लागलेलं आहे. मला पण समजतं आहे, कारण की आपला जो क्लास चालतो त्याच्यामध्ये पण महिलांचं खूप मोठं योगदान असतं. त्यामध्ये महिला पण सहभागी झालेल्या असतात आणि खूप छान पद्धतीने शिकतात. ठीक आहे, मी तर सांगेल, म्हणजे कोणाला राग येऊ देऊ नका याच्यामध्ये. पुरुषांपेक्षा महिला जास्त चांगल्या पद्धतीने शिकत आहे, समजून घेत आहे. जे पुरुष आहे ना, त्यांना काय वाटतं की आपलं क्विक प्रॉफिट बनलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये. पण महिला आहे ना, शेवटपर्यंत थांबतात. पण क्लासमध्ये पण असंच होतं, शेवटपर्यंत थांबतात आणि चांगल्या पद्धतीने समजून घेतात. ठीक आहे, त्यांना माहिती आहे मी दिवसभर घरातले कामं करणार, माझा उरलेला वेळ जो असतो मी शेअर मार्केटमध्ये देऊ शकते, चांगल्या पद्धतीने शिकू शकते, चांगल्या पद्धतीने करू शकते. ट्रेडिंग जरी नाही जमलं, आपले पती जे असतात, समजा ते कुठे जॉब करत आहे, गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब, तर ठीक आहे, त्यांना एक सपोर्ट होत असतो. त्यांना ते सांगू शकतात की किती किती आपण इन्व्हेस्टिंग केलं तर असा असा परतावा आपल्याला मिळेल. या सर्व गोष्टींचा ते अभ्यास करत आहेत. त्यामुळे हा आकडा खूप चांगला आहे मित्रांनो. 35% म्हणजे खूप मोठा आकडा झाला. हे महिलांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे म्युच्युअल फंडमध्ये. तर आज जायचं आहे आम्हाला आता श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी. तर आम्ही नाश्ता वगैरे करतो आहे आता, आणि नाश्ता वगैरे करून मग जाणार श्राद्धाला. मला आज व्हिडिओ पण बनवायचे होते 1-2, पण आता कार्यक्रम पण अटेंड करावा लागणार, त्यामुळे व्हिडिओ पण बनवू शकत नाही.
दुपारी जर लवकर आलो तर व्हिडिओ पण बनवेल नक्की. दीपटेकवरचा हा तर असणारच आपला व्हिडिओ. दीपटेकवरती मला एक एज्युकेशनल व्हिडिओ बनवायचा होता, पण आज बघूया लवकर आलो तर बनवेल, नाही तर मग उद्याच्या दिवशी बनवेल. आता तयारी करतो आम्ही जाण्यासाठी श्राद्धाला. तर मित्रांनो, आम्ही कार्यक्रमाला गेलेलो होतो, त्यामुळे मला संध्याकाळी यायला वेळ झाला. म्हणजे आता जवळजवळ 8 वाजता आहे आणि 10-15 मिनिटांपूर्वीच आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहे. म्हणजे आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं, पण रस्त्यामध्ये पाऊस लागला. आता डेलीचं संध्याकाळचं वातावरण तयार होतं, पण दुपारी 2:30 वाजताच पावसाने आम्हाला घेरलं रस्त्यामध्येच. ते पण म्हणजे आम्ही निम्म्या रस्त्यावरती होतो, तिथेच पाऊस आला. थोडा पाऊस कमी झाला, त्या ठिकाणी 2 तास पाऊस चालू होता. मग त्यामुळे आम्हाला लवकर घरी येता आलं नाही आणि आम्ही तिथेच अडकलो. मग त्यामुळे आम्हाला लेट झालं यायला. आत्ताच घरी आलो, मग थोडं फ्रेश झालो, थोडासा चहा वगैरे घेतला आता. तेव्हा बरं वाटतं आहे थोडंसं, कारण की मोटरसायकलवरचा प्रवास जर म्हटलं ना थोडा कंटाळवाणा असतो. ठीक आहे, आणि रस्ते त्यामध्ये खराब असतात, त्यामुळे जायला यायला पण थोडा प्रॉब्लेमच येत असतो. ठीक आहे, आता घरी आलो आहे, तर आज व्हिडिओ बनवायचा होता मला, तो पण आता मी कॅन्सल करतो आहे, कारण की दिवसभर थकलो आहे आता आणि ऊन पण खूप होतं. संध्याकाळी तर झाला पाऊस, पण सकाळच्या वेळेला खूप उष्णता होती. टेम्परेचर पण खूप जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे थकवा आल्यासारखं वाटतं आहे थोडं. त्यामुळे मी व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही. उद्या बघतो, सकाळच्या वेळेला व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवतो आणि दुपारच्या वेळेला मग त्याला एडिट करतो. संध्याकाळी एखाद्या वेळेला तो अपलोड होईल आपल्या दीपटेक चॅनलवरती. ठीक आहे, आजसाठी मी ब्लॉगला इथेच थांबवतो आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघताय तर ब्लॉगला लाईक पण करत चला, शेअर पण करत चला आणि एक छानशी कॉमेंट पण नक्की करत चला. थांबतो. जय हिंद.